नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण श्वेता माळी सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करत आहोत. खरं तर आपल्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रकाश पडावा ही कल्पनाच खूप छान आहे. मृत्यूनंतरही आपले डोळे जिवंत राहू शकतात आणि गरजूंना अंधारातून प्रकाशाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. आणि मैत्रिणींनो, नेत्रदानाविषयीच आपण अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेत्र विभागात वरिष्ठ निवासी या पदावरती रुजू असलेले डॉक्टर सागर जानराव यांना. नमस्कार डॉक्टर. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मुलाखतीच्या सुरुवातीला सर, नेत्रदानाचं महत्त्व काय सांगाल? भारतात जवळजवळ 12 लाख लोक अंध व्यक्ती आहेत, ज्याला आपण कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणतो. की नेत्रदानानंतर जो आपल्याला डोळा मिळतो त्याचा आपण फक्त कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो. तर 12 लाख लोकांना नेत्रदानाची गरज आहे. असे व्यक्ती ज्यांना नेत्र किंवा दृष्टी नसल्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाचा कॉन्टॅक्ट येत नाही, त्यांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीला अडचणीला सामोरे जावं लागतं. त्यांना नीट चालता येत नाही. आणि ज्या प्रकारे आपण म्हणतो की आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यातला 70-80% भाग हा डोळ्यामार्फत कव्हर केला जातो. तर अशा व्यक्तींना जर आपण नेत्रदानाद्वारे किंवा अवयवदानाद्वारे जर आपण त्यांना दृष्टी देण्याचा प्रयत्न करत असू, तर अशा व्यक्तींना स्वतःचं जीवन व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे जगता येईल. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा सेलिब्रेट करत आहोत, तर नेमकं उद्दिष्ट काय आहे याचं? यावर्षीचं म्हणजे थीम आहे की एव्हरी डेज हिरोज. म्हणजे आपण हिरो कोणाला म्हणतो की जो मोठमोठे पराक्रम करेल किंवा जो मोठे काम करेल, अशाच लोकांना आपण हिरो म्हणतो ना. पण जे लोक रक्तदान करतात, गरजू लोकांना जेवण देतात किंवा ज्यांना गरज आहे पैशाच्या आहे किंवा कुठल्याही गोष्टींना जे दैनंदिन जीवनात काम मदत करतात. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की आजकालच्या काळात दान करण्याची पद्धत खूप रूढ होत आहे. अवयवदान असेल किंवा रक्तदान असेल, तर तसं जर तुम्ही एखाद्या व्यक्ती नेत्रदान करत असेल तर तो पण आपल्या दैनंदिन जीवनात एखाद्या व्यक्तीला जर तो नेत्र देऊन त्याचं जीवन सुखरूप किंवा सरळ करत असेल तर त्याला पण आपण हिरो म्हणू शकतो. अगदी बरोबर. आणि नेत्रदान केल्यानं एखाद्या अंध व्यक्तीला त्याच्या अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम हे नेत्रदान व्यक्ती करत असतात. नेत्रदान कोण करू शकतं? नेत्रदान कोणीही करू शकतं. याला वयाची अट नाही. इवन लहान मुले पण करू शकतात आणि एखादा वृद्ध व्यक्ती पण करू शकतो. ज्या लोकांना चष्मा आहे ते पण व्यक्ती नेत्रदान करू शकतात. ज्या लोकांना मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, दमा आहे, असे पण लोक नेत्रदान करू शकतात. इवन ज्या लोकांचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली आहे असे पण लोक नेत्रदान करू शकतात. अंध व्यक्तींना आपण नेत्रदान केल्यानंतर त्यांना अशा गोष्टींचा काही अडचण येत नाही का? म्हणजे एखाद्यांना मोतीबिंदू आहे किंवा एखाद्याची दृष्टी कमी आहे, अशा व्यक्तींनी नेत्रदान केल्यानंतर आपण नेत्रदान करतो म्हणजे काय असतो, कॉर्नियल ट्रान्सप्लांट. फक्त डोळ्याचा जो पुढचा भाग आहे कॉर्निया, तोच आपण त्या व्यक्तीला लावतो. म्हणजे आपण नेत्रदान करतो त्यावेळेस फक्त आपण पुढचं बुबुळच फक्त लावण्यात येतं. अच्छा. आणि त्याचा ह्याचा काहीच संबंध नाही. फक्त कॉर्निया म्हणजे काय असतं आपलं, जसं की तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं सोप्या भाषेत, समजा एखादी गाडी आहे 4 व्हीलर, त्याचा काच तुटलाय किंवा आपण ब्रेक होतो तेव्हा त्या जसं अंधक होतं ते किंवा अस्पष्ट होतं, आपण जेव्हा काच बदलल्यावर तो क्लिअर होतो, तसाच प्रकार आहे तो. म्हणजे की ज्या व्यक्तींची दृष्टी कमी आहे किंवा मधुमेहाचा त्रास आहे, मधुमेहामधून त्यांना कमी दिसत आहे, अशा व्यक्तीही नेत्रदान करू शकतात. कारण मधुमेहामध्ये किंवा आपण जे म्हणतो की हायपरटेन्शनमुळे जो पार्ट खराब होतो तो डोळ्याचा मागचा पडदा म्हणजे रेटिना खराब झालेला असतो. त्याच्यामुळे त्या व्यक्तींचा आपण जो कॉर्निया काढतो त्याच्यामुळे फक्त आपण त्याचा एक काच बदलल्यासारखा प्रकार आहे तो. आणि मग नेत्रदान कोण करू शकत नाही? बरेच लोक जे आहेत की ICU मध्ये 1-2 महिने ॲडमिट राहतात, त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. किंवा ज्या लोकांना HIV इन्फेक्शन आहे, काळवीजी म्हणतो HBsAg, किंवा ज्या लोकांना रेबीज झालेला आहे,
असे लोक नेत्रदान करू शकत नाहीत. कारण की तो डोळा इन्फेक्टेड असतो, तो आपण दुसऱ्या बॉडीला लावू शकत नाही. ओके, म्हणजे हा संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता शक्यता आहे. असते. समजा एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं आहे, प्रोसेस काय असते? कसं आहे की प्रत्येक ठिकाणी एक गव्हर्मेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट ठिकाणी पण नेत्रपेढी असते किंवा नेत्र बँक असतो. तर तिथे जर आपण कॉन्टॅक्ट केला त्यांना की आम्हाला असा व्यक्ती मृत्यू पावला आहे, आम्हाला नेत्रदान करायचं आहे, तर तिथली डॉक्टरांची टीम आणि काउन्सिलरची टीम त्या ठिकाणी पोहोचून मरणोत्तर 6 तासाच्या आत ते कॉर्निया रिट्राईव्ह केले जातात. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटललाच डेथ व्हावं असं नाही आहे. तुम्ही घरी जरी डेथ झाली असेल किंवा हॉस्पिटलला जरी प्रायव्हेटला दुसऱ्या कुठल्या ठिकाणी डेथ झाली असेल तर तिथे पण ती टीम येऊन ते कॉर्निया रिट्राईव्ह करू शकतात. अच्छा, साधारणतः एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती वेळामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो? कसं आहे की नेत्रदानानंतर 6 तासाच्या आत ते कॉर्निया रिट्राईव्ह करावं लागतात. 6 तासाच्या नंतर ते ड्राय पडायला चालू होतात किंवा बॉडीतलं डिकम्पोजिशन सुरू झाल्यानंतर ते आपल्या काही कामाचे नाही आहेत. किती वेळाची प्रोसेस असते? हे फक्त आपण कॉर्निया जो काढतो ह्याला 10 ते 15 मिनिट एका डोळ्यासाठी लागतात. तर 2 डोळ्यासाठी 25 ते 30 मिनिट आपण पकडूया. एखाद्या व्यक्तीने नेत्रदान केल्यानंतर कोणत्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो? ज्या माणसाचा रेटिना खराब आहे अशा लोकांचा कॉर्निया ट्रान्सप्लांट करून काहीच उपयोग नाही. म्हणजे असं म्हणलं की आपण काच बदलतो, इंजिन खराब असेल तर ते पुढचा प्रकार दिसणारच नाही. बरोबर, हो. जसं की आपण आणखी सोप्या भाषेत बोलायचं तर बल्ब आहे, मागून वायरिंग खराब आहे, आपण फक्त बल्ब बदलून काहीच उपयोग नाही. बरोबर, हो. तर ज्या माणसाचं रेटिना खराब आहे अशा लोकांना त्याचा उपयोग होत नाही. फक्त ज्या माणसाचं शहरी भागात किंवा खेडेगावात शेतकरी लोकांमध्ये कॉर्नियल ब्लाइंडनेस खूप कॉमन आहे, जसं की झाडाचा पत्ता लागणे, लाकूड लागणे, माती उडून लागणे, याच्यामुळे जो पुढचा बुबुळ खराब होतो. त्या लोकांचं जे बुबुळ फक्त मागचा पडदा वगैरे सगळं चांगलंच आहे, फक्त पुढचं बुबुळ खराब आहे, त्या लोकांना त्या नेत्रदानाच्या डोळ्याचा फायदा होतो. साधारणतः जन्मताच अंधत्व असलेल्या व्यक्तींना आपण नेत्र बसवू शकतो की? फक्त कॉर्निया खराब असलेल्या लोकांनाच ते बसवता येतं. समजा काही लोकांचा जन्मापासून डोळा बारीक असतो, त्यांचा पूर्ण डोळा आतून खराब असतो किंवा छोटा असतो. ज्या लोकांचा रेटिना चांगला आहे, फक्त पुढचा कॉर्निया खराब आहे, अशा लोकांना जन्मजात का असना पण तो आपल्याला रिट्राईव्ह करून ते कॉर्नियल ट्रान्सप्लांट त्यांना करता येतं. आणि असं असतं का की सपोज एखाद्या वयस्कर व्यक्तींचा नेत्र आपण एखाद्या लहान मुलांना किंवा त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या असलेल्यांना बसवू शकतो? हो, बसवू शकतो. कसं आहे की वय जरी जास्त राहिलं तर त्या व्यक्तीचा जर कॉर्निया चांगला असेल तर तो कुठल्याही व्यक्तीला बसवता येतो. म्हणजे लहानांचा मोठ्यांना किंवा मोठ्यांचा लहानांना कोणालाही बसवता येतो. नेत्रदानाबद्दलचे समज गैरसमज खूप आपल्या समाजामध्ये पसरलेले आहेत, याबद्दल काय सांगाल? बऱ्याच लोकांना वाटतं की नेत्रदान केल्यानंतर जो आपण, जसं मी म्हणलं की आपण कॉर्निया बसवतो, बऱ्याच लोकांना वाटतं की पूर्ण डोळाच बसवतात. बरोबर, हो. जसे की शाहरुख खानच्या पिक्चरमध्ये पण दाखवलंय, बादशाहमध्ये बकऱ्याचा डोळा बसवला. बरोबर, हो. किंवा कुठल्याही प्राण्याचा डोळा बसवता येत नाही. आणि डोळा म्हणजे काय बसवतो आपण, फक्त पुढचा बाह्यपटल, ज्याला जो ट्रान्सपरंट कॉर्निया आहे तोच आपण बदलतो, पूर्ण डोळा कधीच बसवत नाही. दुसरं असं लोकांमध्ये गैरसमज आहे की ज्या लोकांचा आपण डोळा काढून घेतो नेत्रदानानंतर, डोळा काढल्यानंतर त्या जागी खड्डा पडतो किंवा चेहऱ्याला विद्रुपता येते, डिस्फिगरमेंट येते, असं काहीच होत नाही. आपण काय करतो की तो डोळा काढल्यानंतर त्या ठिकाणी स्क्लेरल शेल म्हणून एक प्लास्टिकचं हे येतं, मटेरियल येतं, त्याने आपण ते डोळ्याचा शेप आहे तसाच मेंटेन राहतो. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की त्या व्यक्तीचं नेत्रदान झालेलं आहे म्हणून. बऱ्याच लोकांना वाटतं की शेप बिघडून जाईल, असं काहीच नाही आहे. आणि बऱ्याच लोकांना असंही वाटतं की नेत्रदान फक्त 18 वर्षाच्या मुले पुढेच करू शकतात, लहान मुले नेत्रदान करू शकत नाहीत, असं काहीच नाही. म्हणजे नेत्रदान करण्यासाठी वयाचं लिमिट नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला काय लागतं, एखाद्या व्यक्तीचा समजा हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही मृत्यू झाला, आम्हाला काय लागतं, कॉज ऑफ डेथ, की ह्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला आहे. जसं मी म्हणलं की HIV, HBCG किंवा रेबीज अशा आजार असतील तर आपण ते डोळे रिट्राईव्ह करत नाही किंवा त्याचा पुढे उपयोग होत नाही. तर आम्हाला माहिती मिळाली की आम्ही 15 ते 20 मिनिटात किंवा अर्ध्या घंट्यात त्या ठिकाणी पोहोचून ते 10-15 मिनिटाची ती प्रोसिजर आहे, त्याला काहीच वेळ लागत नाही. तुमचे ते बाकीची प्रोसिजर करू शकतात. ते आय डोनेशन किंवा नेत्रदान
गरजेपर्यंत आम्हाला नेत्र 2-4 तास वेळ होईल असं काहीच नाही. ते 10 ते 15 मिनिटाचंच काम आहे ते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लागलीच एक 10 ते 15 मिनिटात, फार फार तर 1 तास लय झालं, अर्धा तास तुमची जे कन्सेंट आहे त्यांना कन्सेंट वगैरे घ्यावं लागतं की बाबा कसं आहे, काही लोक फक्त फॉर्म भरतात की आम्हाला नेत्रदान करायचं आहे किंवा अवयवदान करायचं आहे, पण मृत्यूनंतर त्याचा व्यक्ती जो आहे वारस, त्याची पण कन्सेंट, त्याची परवानगी घेतल्याशिवाय ते आपण काढू शकत नाही. आणि समजा एखाद्या व्यक्तीने नेत्रदान करण्याचा फॉर्म भरलेला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नाही, पण ऐन वेळेला त्यांना नेत्रदान करायचं आहे, की जो वारस आहे त्याचे नातेवाईक आहे, जवळचे नातेवाईक, त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांची इच्छा असेल तर ते कधी पण नेत्रपिढीला फोन करून वगैरे आम्हाला नेत्रदान करायचं असं सांगितलं, त्यांची इच्छा दर्शवली तर ते त्याच वेळेस करता येतं, फॉर्म त्यावेळेस भरता येतो. अच्छा, म्हणजे आधीच फॉर्म वगैरे भरण्याची काही आवश्यकता नाही. जन्मतःच काही जणांना अंधत्व असतं, ती गोष्ट निराळी आहे, परंतु काही जणांमध्ये प्रौढ वयात आल्यानंतर किंवा वाढत्या वयात आल्यानंतर त्यांना अंधत्व येतं. याची साधारणतः कारणे काय असू शकतात? शेतकरी वर्गामध्ये हे खूप कॉमन आहे. शेतात काम करताना पाला लागला, पाचवा लागला किंवा एका झाडाची फांदी लागली. दुसरी गोष्ट आहे की कुठल्या गोष्टीचा मार लागला, खिळा उडून लागणे. काही काही लोकांना काय होतं की डोळ्यात इन्फेक्शन बसतं, म्हणजे कॉर्नियामध्ये, त्याला आपण अल्सर म्हणतो. त्याच्यानंतर काही लोकांना जन्मजातच असतं, ते तर सांगितलेलंच आहे. आणि काही जणांना असं होतं की कोणत्याही प्रकारचा मार लागलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन वगैरे नाही, परंतु वाढत्या वयामध्ये किंवा 10 वर्षानंतर, 12-15 वर्षानंतर हळूहळू त्यांची दृष्टी कमी होत जाते. त्याचे कारण वेगळे आहेत. कॉर्नियल ब्लाइंडनेस आणि बाकीचे ब्लाइंडनेस खूप म्हणजे वेगळा प्रकार आहेत. काही लोकांना रातांधळेपणा असतो जो वयानुसार वाढत जातो. काही लोकांचा चष्म्याचा नंबर खूप मोठा असतो, त्याला आम्ही मायोपिक चष्मे किंवा असे हायपरमेट्रोपिक चष्मे म्हणतो, की त्यांना +10, -10 असे मोठे मोठे नंबर असतात आणि ते वयानुसार नंबर वाढत जातो आणि नंतर मग मागचा पडदा सरकणे किंवा मागचा पडदा खराब होणे हे. आणि शुगरमुळं पण काही गोष्टी रेटिना जसा डॅमेज होतो त्याच्यामुळं पण ते वयानुसार किंवा त्या ठिकाणी शुगर वाढली अशा वेळेस मागचा पडदा खराब होऊन नजर जाते. आता तुम्ही शुगरचा विषय काढला म्हणून आत्ता लक्षात आलं की असं ऐकून आहे की शुगरमध्ये पूर्ण अंधत्व येण्याची पण शक्यता असते. शुगर कसं आहे की तुमची बॉडीमध्ये जसं शुगर वाढत जाते तसं ते शुगर पूर्ण आपल्या बॉडीला डॅमेज करायला चालू करते. ते एक वाळवीसारखा प्रकार आहे शुगर म्हणजे. मग ते काय करतं, हळूहळू डोळ्यामध्ये जाऊन डायबेटिक रेटिनोपॅथीचे काही क्लासिफिकेशन आहेत की पहिल्यांदा छोटीशी गाठ व्हायला चालू होते रक्ताची, मग शुगर आणखीच आपण कंट्रोलमध्ये नाही राहिली, जसं शुगर वाढत जाईल बऱ्याच काळापासून 4-5 वर्ष झाले किंवा 2-3 वर्ष झाले शुगर कंट्रोलमध्येच होत नाही आहे, वाढते कमी जास्त होते, हळूहळू ते रक्तवाहिन्या फुटायला चालू होतात बारीक बारीक. आणि जसं जसं रक्तवाहिन्या फुटत जातील तसं रक्तस्राव व्हायला चालू होतं, मागचा पडदा सरकायला चालू होते आणि अचानकच तो मागचा पडदा सरकला किंवा रक्ताची मोठी वाहिनी फुटली की पूर्ण डोळ्यामध्ये रक्तस्राव आणि मागचा पडदा सरकला की त्या व्यक्तीला काही दिसणार नाही, तो पूर्णपणे अंधा झाल्यासारखा होऊन जातो. म्हणजे एक लेंदी प्रोसेस आहे की अचानकपणे असे डोळे जाणं वगैरे नसतं. क्रॉनिक प्रोसिजर आहे, म्हणजे हळूहळू ते रक्त आपलं शुगर त्याला डॅमेज करायला चालू होते. पण काय होतं की थोडीफार नजर कमी झालेली लोकांना लक्षात येत नाही. मोठा रक्तस्राव झाला तरच त्याला अचानकपणे एका डोळ्याने किंवा दोन्ही पण डोळ्याने दिसायला बंद झालं का त्याच त्याला जाणवतं की मला काही दिसत नाही या डोळ्याने. शुगरसारखेच आणखीन कोणते असे आजार किंवा आणखीन कोणता असा आहे की त्यामुळे आपल्या डोळ्यांवरती परिणाम होतो? जसं मी म्हणलं की आता शुगर आहे, रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणून एक आजार आहे, रातांधळेपणा. अच्छा. हा आजार अनुवंशिक असतो, आईवडिलांपासून किंवा कुणा तर बहिणीला असतो. हा आजार पुन्हा जसं वय वाढेल तसं त्याला पहिले रात्री कमी दिसत नाही, जसं वय वाढेल तसं मग हळूहळू त्याला दिवसापण आणि पेरिफेरी जो आहे तो त्याला कमी दिसायला चालू होतं. आणि आजकालच्या काळात सांगायचं म्हणलं तर ड्राय आय सिंड्रोम म्हणजे कम्प्युटर विजन सिंड्रोम जो म्हणतो की बरेच विद्यार्थी किंवा मोठे व्यक्ती पण आहेत, लॅपटॉप, मोबाईल, स्क्रीन असा 4 ते 5 तास किंवा 8-8 तास 10-10 तास हे मोबाईल किंवा कम्प्युटरवर काम करतात. ह्या लोकांमध्ये काय होतं की स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे डोळे ओपन राहतात बराच वेळ, ब्लिंक करत नाही आणि ब्लिंकिंग नसल्यामुळे ह्या डोळ्यांमधला
पाणी कमी व्हायला चालू होतं आणि त्याला ड्रायनेस म्हणतात. आणि ही कम्प्युटर विजन सिंड्रोममुळे काय होतं की डोळा ड्राय झाला की टेम्पररी ब्लरिंग होणे, डोळा कचकच करणे, डोळे लाल होणे, डोळ्याला थकवाल्यासारखं वाटणे, हे आजकालचं खूप कॉमन आजार आहे कम्प्युटर विजन सिंड्रोम. ज्या लोकांना किंवा ज्या व्यक्तींना जास्त ऑन स्क्रीन राहावं लागतं यांनी काय काळजी घ्यायला हवी? त्या लोकांनी ब्ल्यू कोटिंगचे चष्मे बनवून घ्यायला पाहिजे, ज्याच्याने ते स्क्रीनचा जास्त त्रास होत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कंटिन्यू 8-8 तास 4-4 तास काम कंटिन्यू करण्यापेक्षा एक तास 1.5 तास काम झाले की एक 10 ते 15 मिनटाचा ब्रेक घेऊन डोळे बंद ठेवून किंवा थोडंसं थंड पाण्याने डोळे धुवून आणि जेवढं शक्य होईल तेवढं की थोडासा 2 ते 3 तासाला थोडासा गॅप घेणे, हेच या लोकांसाठी एक ही आहे. डोळ्यांचे व्यायाम पण भरपूर प्रकारचे असतात, त्याविषयी काय सांगाल? जे लोक कंटिन्यू काम करतात 7 ते 8 तास वगैरे, अशा लोकांसाठी काय आहे की प्रत्येक 20 मिनिटांनी एक 20 सेकंदासाठी 20 फुटापर्यंत थोडंसं बघत राहणे 20 सेकंदासाठी. असं एक प्रत्येक 20 मिनिटाला करत राहिलं, 20 मिनिटानंतर थोडासा ब्रेक घेणे आणि ओला कपडा वगैरे किंवा जमलं तर थंड पाण्याने थोडंसं 2-3 तासाला डोळे धुवणे, असेच व्यायाम करू शकतात. सध्याच्या आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत जर आपण विचार केला तर नेत्रदान करण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. मग यासाठी जनजागृती करण्यासाठी काय करावं लागेल? अगदी बरोबर मॅडम. आपल्याकडे भारतामध्ये 12 लाख अंध व्यक्ती आहेत ज्यांना कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे. आणि नेत्रदान करणारे व्यक्ती किती आहेत? प्रत्येक म्हणजे एक 50 ते 60 हजार. तर हा आकडा वाढवता जेवढं वाढवता येईल त्यासाठी काय करावं लागेल? जसं आता आम्ही नेत्रदान 15 साजरा करत आहेत 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक वर्षी. बरोबर, हो. तर आम्ही कॉलेजमध्ये आमच्या पोस्टर लावतो की नेत्रदान का करावे किंवा नेत्रदान केल्यानंतर काय कुणाला फायदा होतो. पुन्हा त्याचे रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात, स्ट्रीट प्ले भरवले जातात. आमचे काही विद्यार्थी आहेत जे स्ट्रीट प्ले करून लोकांना दाखवतात की अंध व्यक्तींना ज्यावेळेस आपण नेत्रदान करतो तर त्यांना किती फायदा होतो. मास कम्युनिकेशन आहे. आपल्याला स्वतःही काही लोकांना सांगता येईल की बाबा नेत्रदान केल्यानंतर आम्ही काही लोकांना किती फायदा होतो. आणि जसं आजकाल हे आहे की लोकांना जे गैरसमज आहे, जसं मी सांगितलं की डोळा पूर्ण बदलता येतो का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जनजागृती करूनच करता येतात. त्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जसं आकाशवाणी आहे, TV आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस हे नेत्रदान शिबिर 15 साजरा केला जातो ते बऱ्याच लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल हे आपल्याला बघता आलं पाहिजे. मुलाखतीच्या शेवटी ॲज अ डॉक्टर म्हणून ही मुलाखत ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना, आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल? नेत्रदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान किंवा दिव्यदान मानलं जातं. जनजागृती करून आपल्यापासूनच सुरुवात करून जेवढ्या लोकांना सांगता येईल. आता काय की काही लोक फक्त फॉर्म भरतात, फक्त फॉर्म भरून काहीच उपयोग नाही आहे. जोपर्यंत त्याचा वारस किंवा जवळचा नातेवाईक ह्या गोष्टीला परमिशन देत नाही किंवा आम्हाला नेत्रदान करायचं त्यावेळेस सांगत नाही, तोपर्यंत आम्ही नेत्र काढू शकत नाही. त्याच्यामुळे फक्त फॉर्म भरून काहीच होणार नाही आहे. त्याच्या नातेवाईकांना पण आपल्याला ते काउन्सिल करून ह्या गोष्टीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे की एक व्यक्ती 2 अंध व्यक्तींना नेत्र किंवा दृष्टी देऊ शकतं. आपल्याकडून काही घरामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल तर आपणही त्या लोकांना काउन्सिल करू शकतो की बाबा तुम्ही नेत्रदान किंवा अवयवदान करा. कारण काय होतं की काही लोकांना वाटतं की हे आपण डोळे देऊन आपल्या पुढे काय होणार आहे, आपला काय फायदा आहे. फायनान्शियल कुणालाच फायदा होत नाही, पण त्यांच्या मनात एक हे राहतं की जो त्यांचा व्यक्ती जो मृत्यू पावलेला आहे, आई असेल वडील असेल किंवा तो मरणानंतर सुद्धा त्याचे डोळे नुसार त्यांच्या डोळ्याने एक व्यक्ती दुसरं जग बघू शकतो. अगदी बरोबर. खूप छान असा आपण संदेश दिलात की आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या आयुष्यात तर अंधकार येतोच, परंतु तिथूनच दुसऱ्या कुणाची तरी सुरुवात होऊ शकते की तो आपल्याच डोळ्याने प्रकाश बघू शकतो. आणि या निमित्तानंच किंवा याच हेतूनं आपण नेत्रदान केलं पाहिजेत की आपल्या मृत्यूनंतरही आपण आपले डोळे जिवंत ठेवू शकतो. खूप छान अशी माहिती आपण सांगितलीत आणि मला वाटतं या संदेशाचं पालन आपली मुलाखत ऐकणारे बरेचसे श्रोते करतील. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा या निमित्त आपण नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान याविषयी आपण माहिती दिलीत.
आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. खूप छान अशी माहिती आपण नेत्रदानाबद्दल सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, मला बोलवल्याबद्दल.